भूगोल म्हटलं की काय आठवतं? नकाशे, आकडेवारी आणि खूप सारी नावं पाठ करणं. बरोबर ना? अनेकांना हा विषय थोडासा कंटाळवाणा वाटतो. पण खरं सांगायचं तर तसं काहीच नाहीये. चला मग बघूया हे कसं शक्य आहे. आपण काय करणार आहोत तर काही विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या एका क्षेत्रभेटीचा अनुभव घेणार आहोत. यातून भूगोल शिकण्याची एक एकदम नवीन आणि जबरदस्त पद्धत आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. या विश्लेषणामधून आपण फक्त त्यांचा प्रवास बघणार नाही आहोत, तर भूगोल शिकवण्याची ती खास पद्धतही समजून घेणार आहोत, ज्यामुळे हा विषय कायमचा आपल्या डोक्यात फिट बसेल. कोणत्याही चांगल्या शिकवण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे शिकणाऱ्याच्या मनात उत्सुकता निर्माण करणं. इथे बघा, शिक्षकांनी मुलांना वर्गात बसवून शिकवण्याऐवजी थेट एका मिशनवरच पाठवलं. आणि यामुळे झालं काय, की विद्यार्थी नुसतेच शिकले नाहीत, तर ते स्वतःच एक छोटे मोठे संशोधक बनले. आता जसा प्रवास सुरू होतो तशी मुलं आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या अगदी लहान-सहान गोष्टींचे निरीक्षण करायला लागतात. त्यांच्या लक्षात येतं की इथला प्रदेश किती कोरडा आहे, इथली घरं दगडमातीची का आहेत आणि या वातावरणात कोणत्या प्रकारची झाडं-झुडपं तग धरू शकतात. या सगळ्याची ते नोंद घेतात. आणि यातली गंमत अशी आहे की एका साध्या घराच्या निरीक्षणातून त्या ठिकाणचं हवामान आणि तिथे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांबद्दल कितीतरी मोठी गोष्ट समजते. आता पुढची पायरी. भौगोलिक बदल एकदमच मोठे आणि गुंतागुंतीचे वाटू शकतात. त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या आणि सहज लक्षात येणाऱ्या निरीक्षणांमधून समजून घ्यायचंय. जसजसा प्रवास पुढे जातो तसतसं मुलांना आजूबाजूच्या परिसरात होणारे बदल स्पष्ट दिसायला लागतात आणि मग शिक्षिका या बदलांचा संबंध थेट पाऊस आणि पाण्याच्या उपलब्धतेशी कसा आहे हे समजावून सांगतात. या तक्त्यावरून तर सगळं अगदी स्पष्ट होतं. विद्यार्थी फक्त ऊस पाहत नाहीत, तर त्यांना उजनी धरणाचा कालवा दिसतो आणि मग त्यांना कळतं की ऊस इथे का पिकवला जातो. लॉजिकच हे सगळं. इथे शिक्षिका सतत एक गोष्ट करतात. त्या बाहेर दिसणाऱ्या दृश्यांचा संबंध नकाशाशी जोडतात, जेणेकरून मुलांना भूगोल आणखी चांगल्या प्रकारे समजावून सांगता येतो. तर मुद्दा हा आहे की नकाशा फक्त रस्ता दाखवायला नसतो. तो एक खूप महत्वाचा दुवा आहे, जो आपण बाहेर जे काही बघतो त्याला भूगोलाच्या सिद्धांतांची जोडतो, प्रत्यक्ष अनुभव आणि पुस्तकातलं ज्ञान यांना एकत्र आणतो. या पद्धतीचा सगळा भर असतो तो खऱ्या-खुऱ्या उदाहरणांवर. यामुळे काय होतं की मोठ्या आणि अवघड संकल्पना सुद्धा अगदी सोप्या वाटायला लागतात आणि लक्षात राहतात. ह्या किल्ल्यांची तुलना केल्यावर मुलांना लगेच कळतं की भूगोल म्हणजे तिथली जमीन, डोंगर, दर्या ह्या गोष्टी मानवी इतिहासावर, लढाईच्या पद्धतींवर आणि अगदी बांधकामावर कसा परिणाम करतात. त्या ठिकाणचे व्यवसाय सुद्धा एक वेगळीच कहाणी सांगतात. पठारी प्रदेशात मुख्य व्यवसाय शेती आहे, तर जसजसं आपण समुद्राजवळ जातो तसतसे मासेमारी आणि पर्यटन हे व्यवसाय जास्त दिसू लागतात. प्रवास संपतो तेव्हा ही शिकवण्याची पद्धत अगदी स्पष्ट होते. खरं तर ही एक अशी पद्धत आहे जी कोणत्याही परिसराला एका शिकवणीच्या धड्यात बदलू शकते. हेच तर या सगळ्यातून शिकण्यासारखं आहे. ही 6 सोप्या पायऱ्यांची प्रक्रिया आहे. ती उत्सुकता निर्माण करण्यापासून सुरू होते आणि निरीक्षण व चिकित्सक विचारांच्या मदतीने आपलं ज्ञान पक्कं करते. ह्या पद्धतीचा वापर केला तर कोणीही आपल्या आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करायला शिकू शकतं आणि आपलं जग आज जसं आहे ते तसं का आहे यामागे दडलेल्या कथा शोधून काढू शकतं.